नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या आय-सी-टी प्लस एस-एम-सी कंप्लीट कोर्समध्ये. जर तुम्ही ट्रेडिंग करता, जर तुम्ही आय-सी-टी आणि एस-एम-सी लिक्विडिटी, ऑर्डर ब्लॉक्स, फेवर, एफ-ई-जी म्हणजेच त्याला आपण फेवर व्हॅल्यू गॅप असे शब्द नाही नेहमी ऐकलेच असाल. पण प्रश्न हा आहे, की नेमकं काय आहे? याचा वापर ट्रेडिंगमध्ये कसा करायचा हे तुम्हाला माहीत नसेल. या कंप्लीट कोर्समध्ये आपण अगदी बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत सगळ्या कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर ठीक आहे. तर आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आपण समजून घेणार आहोत नेमकं आय-सी-टी आणि एस-एम-सी म्हणजे काय? ठीक आहे. चला सुरू करूया. पण त्या अगोदर मराठीमध्ये हा एकमेव कोर्स आहे, जो मराठीमध्ये आहे आय-सी-टी आणि एस-एम-सीच्या संदर्भात. ठीक आहे. तर तो तुम्हाला एक पेड कोर्स फ्री ऑफ कॉस्टमध्ये या ठिकाणी अवेलेबल करून देत आहे. तर त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. तर चला सुरू करूया. तर बघा, आजच्या एपिसोडमध्ये आपण आय-सी-टी म्हणजे काय या ठिकाणी शिकणार आहे. त्यासोबत एस-एम-सी म्हणजे काय ते शिकणार आहे आणि स्मार्ट मनी कन्सेप्ट हे तुम्ही ऐकलंच असेल, नक्की ऐकलं असेल, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. सर्वात महत्त्वाचा पार्ट जो आय-सी-टी आणि एस-एम-सी ज्याच्यावर डिपेंड आहे तो म्हणजे रिटेलर आणि इन्व्हेस्टर इन्स्टिट्यूशनल ॲक्टिव्हिटी जे कंट्रोल करतात त्याच्या मार्फत आपला आय-सी-टी हा बनलेला आहे. ते आपण या ठिकाणी घेणार आहे. त्यानंतर आपण आय-सी-टी, एस-एम-सी मधला फरक, लिक्विडिटी बेसिक आणि कंप्लीट रोड मॅप या ठिकाणी बघणार आहे. तर हे तुम्हाला या ठिकाणी समजलं आहे. ठीक आहे. तर बघा, आधी एक साधा प्रश्न, मार्केट मार्केट खरंच रँडम चालते का? ठीक आहे. तर बघा पैकी अनेक लोक ट्रेडिंग करताना ई-एम-ए वापरतात, त्यासोबत आर-एस-ए वापरतात, एम-सी-डी वापरतात. काही लोक न्यूज बोनस ट्रेडिंग करतात. असे पण आहेत. पण बघा, पण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ऑर्डर कुठे आहे? ठीक आहे. प्राइस कुठे रिॲक्ट होऊ शकते आणि लिक्विडिटी कुठे असू शकते हे समजून घेण्याचा एक वेगळा दृष्टिकोन म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो आय-सी-टी. आता तुमच्या लक्षात आलं? कोणी इंडिकेटरवर ट्रेड घेतात, कोणी न्यूजवर घेतात. परंतु जे आय-सी-टी असतं म्हणजे इन्स्टिट्यूशनला जे समजून ट्रेड घेतात त्यांना म्हणतो आपण आय-सी-टी. हा जो दृष्टिकोन तुमच्या लक्षात आला? ठीक आहे. आय-सी-टी आणि एस-एम-सी हा समजून घेण्याचा त्यामागचा आपला एक उद्देश आहे, ते आपण या ठिकाणी संपूर्ण करण्यात. पण लक्षात ठेवा, असा हा अर्थ नाही की मार्केटमध्ये प्रत्येक मूव्ह कोणीतरी एकटाच कंट्रोल करतो, असं होऊ शकते का? नाही. नाहीतर तर मग सर्वच प्रॉफिट जे आहे फक्त इन्स्टिट्यूशनला गेलं असतं. बरोबर आहे. बघा, मार्केट खूप कॉम्प्लेक्स आहे. अनेक प्रकारचे पार्टिसिपंट त्यामध्ये असतात. फक्त इन्स्टिट्यूशनल असतेच असं नाही. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा, की आता आय-सी-टी नेमकं म्हणजे काय? तर बघा, आय-सी-टी यालाच आपण इनर सर्कल ट्रेडर असं म्हणतो. या ठिकाणी जे दिलेलं आहे, इनर सर्कल ट्रेडर. इनर सर्कल जे ट्रेडरने या ठिकाणी दिलेलं आहे, त्याला आपचा अर्थ म्हटलं जातं. आय-सी-टी म्हणजे इनर सर्कल ट्रेडर असं म्हटलं जातं. बघा, त्याचे वेगवेगळे टर्म आहे. हे तुम्ही ऐकलेच असाल. ठीक आहे. प्राइस ऑप्शनमध्ये हे काही प्राइस ऑप्शनपेक्षा वेगळं नाहीये. खरं सांगायचं झालं तर. प्राइस ऑप्शनचं त्याच रिलेटेडच आहे. मार्केट स्ट्रक्चर, लिक्विडिटी, फेअर व्हॅल्यू गॅप्स त्यालाच आपण एफ-ई-जी म्हणतो. ऑर्डर ब्लॉक्स आणि प्रीमियम डिस्काउंट झोन. हे तर मी सगळं तुम्हाला प्लेलिस्ट प्राइस ऑप्शनच्या कोर्समध्ये आणि टेक्निकल अनालिसिसच्या कोर्समध्ये सगळं दिलेलं आहे. जे प्राइस ऑप्शनच्या संदर्भात आहे, हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही जाऊन ते सुद्धा बघू शकता. तर बघा, या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आय-सी-टी यातलं फरक इंडिकेटरवर अवलंबून न राहता पुढे प्राइस कुठे आहे, कोणत्या कंटेक्समध्ये आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण करतो. त्यालाच आपण आय-सी-टी म्हणतो. काही वेगळं नाही आहे प्राइस ऑप्शनपेक्षा. ठीक आहे. फक्त या ठिकाणी इथे इन्स्टिट्यूशन, त्या ठिकाणी फक्त आपण वन वे बघतोय. ठीक आहे. त्यापेक्षा काही वेगळं नाही. ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल नेमकं म्हणजे आय-सी-टी म्हणजे काय? आय-सी-टी म्हणजे मार्केट स्ट्रक्चर, लिक्विडिटी, एफ-ई-जी, ऑर्डर ब्लॉक्स आणि प्रीमियम आणि डिस्काउंट. ठीक आहे. हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर बघा, की एस-एम-सी म्हणजे काय? स्मार्ट मनी कन्सेप्ट असं आपण त्याला एक
एस-एम-सीच्या शॉर्टकटला आपण म्हणतो. आता मार्केट स्ट्रक्चर हे तुम्ही प्राइस ऑप्शनमध्ये बघितलं, लिक्विडिटीमध्ये बघता, ठीक आहे. यामध्ये एस-एम-सीमध्ये आपण काय बघतो? एस-एम-सीमध्ये बघतो आपण मार्केट स्ट्रक्चर, ऑर्डर ब्लॉक्स, फेव्हरेट व्हॅल्यू आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टर, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. बघा, त्यानंतर काय असतं मोठ्या पार्टिशनच्या एक्झिक्युशनमुळे प्राइस कुठे रिएक्ट होऊ शकते, ते आपण एस-एम-सी मध्ये बघतो. प्राइस आणि लिक्विडिटीचा झोन समजून घेण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा, एस-एम-सीचा मुख्य उद्देश असा आहे, की चार्टवर काही महत्त्वाचे जे प्राइस झोन आहे, मार्केट स्ट्रक्चर आहे, ते आपण या ठिकाणी समजण्याचा प्रयत्न करतो. बघा, चार्टवर कन्सेप्ट दिसला म्हणजे काय ट्रेड नक्की आहे का? एस-एम-सी कन्सेप्ट दिसले का म्हणजे ट्रेडमध्ये का प्रॉफिट होणारच असं मध्ये जाईल असं असतं का? प्रॉप मार्केटमधले कुठल्याही गोष्टीची गॅरंटी नसतं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला एस-एम-सी आता समजलेलं असेल. ठीक आहे. या सगळ्या बाबी त्यामध्ये येतं. यामध्ये ह्या गोष्टी शकतो त्याला आपण एस-एम-सी असं म्हणतो. ते एकाच व्यक्ती बनवलेल्या 2 कन्सेप्ट आहे. ठीक आहे. बघा, आता स्मार्ट मनी म्हणजे काय? आता बऱ्याच जणांना माहिती नाही. आता प्रश्न येतो, की स्मार्ट मनी नेमकं काय? बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर शब्द मोठ्या प्रमाणात कॅपिटल आणि मोठ्या ऑर्डर साइजने आणि मार्केटमध्ये सहभागी होणाऱ्या पार्टिसिपंटसाठी वापरला जातो बघा. ठीक आहे. कारण इन्स्टिट्यूशन्स जे आहे, लार्ज फंड आहे, जे आहे बँक्स आहे आणि मेजर पार्टिसिपंट आहे आणि हेजेस आहे. हे आपण कसे जे मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन येतात, त्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे, त्यांना आपण अशा प्रकारचे टर्म वापरतो. रिटेलर म्हणजे आपण स्वतः समजा की रिटेलर म्हणजे जे कमी पैसे आहे, ज्याच्याजवळ खूप कमी कॅपिटल्स आहे, त्यांना आपण रिटेलर म्हणतो. पण मार्केटमध्ये ज्यांच्याजवळ प्रचंड पैसा आहे, 100 कोटी, 150 कोटी, 200 कोटी अशांना आपण मार्केटमध्ये पार्टिसिपंट असं म्हणतो. ठीक आहे. आता प्रत्येक कॅन्डल किंवा प्रत्येक मूव्ह एकाच व्यक्तीने कंट्रोल केला असं नसते. मार्केट कॉम्प्लेक्स आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. मार्केट ही कॉम्प्लेक्स आहे. ते कधी एकाच व्यक्तीच्या मूव्हमेंटवर चालत नाही किंवा एकच व्यक्ती त्याला कंट्रोल करू शकत नाही. तर बघा, रिटेल ट्रेडर छोट्या पोझिशनने सुद्धा ट्रेड करू शकतो. आपण छोट्या क्वांटिटीमध्ये ट्रेड करतो. जे मोठे इन्स्टिट्यूशन आहे ते मोठ्या क्वांटिटीमध्ये करत असतील. कदाचित आपण एक ट्रेडमध्ये करतो, ते 500, 1000 ट्रेड घेत असतील. अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. पण मोठ्या पार्टिसिपंटला मोठी पोझिशन एक्झिक्यूट करण्यासाठी लिक्विडिटी लागतं. बरोबर आहे. ऑर्डर एक्झिक्युशनचा विचार करावा लागतं. या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण त्या ठिकाणी जाणार आहोत. तर बघा, रिटेल ट्रेडर व्हर्सेस लार्ज इन्स्टिट्यूशनमध्ये काय फरक आहे? तर बघा, रिटेल ट्रेडर हा छोटा पोझिशन असतो. समजा की 10,000, 20,000 एवढं रिटेल ट्रेडरकडे असतो आणि त्याच्याजवळ कॅपिटल. कॅपिटल तर तुम्हाला सांगितलं की 10,000, 15,000 अशा पद्धतीचं त्याच्याजवळ कॅपिटल असतं किंवा 1,00,000 समजू असं आहे. ठीक आहे. पण बघा, छोटा जे ट्रेडर असतो तो क्विक एंट्री आणि एक्झिट करतो. म्हणजे समजा की या ठिकाणी म्हटलं तर छोटा जो ट्रेडर आहे तो स्टॉप लॉस कितीचा ठेवतो? 500, 1000 एवढा स्टॉप लॉस ठेवतो. तो कधी ठेवतो का? 10,000, 20,000, 30,000 असा ठेवतो का स्टॉप लॉस? कधीच ठेवत नाही. हा रिटेलर जो असतो त्याच्याजवळ तितके कॅपिटलच नसतो. म्हणून तो तितका ठेवतच नाही. त्याचा जो असतो सिंपल असतो आणि तो एक छोट्या मूव्हमध्ये कॅप्चर करतो. 1 मिनिट, 2 मिनिट, 5 मिनिट मध्ये कॅप्चर करतो. पण जे मोठे बिग असतात, बिग प्लेयर असतात, ते मोठे कॅप्चर करतात. 1 हॉवर, 2 हॉवर अशा पद्धतीनं ते कॅप्चर करतात. ठीक आहे. हे आपण रिटेल ट्रेडरच्या संदर्भात बघतो आणि आपला एक सिंपल स्टेप असतो रिटेल ट्रेडरचा. बघा पण जर विचार केला तर लार्ज पार्टिसिपंट असतात, त्यांच्याजवळ ऑर्डर खूप असतात. बरोबर आहे. आपण 10 जर 10 ऑर्डर घेत असेल, तिथे 1000-2000 ऑर्डर घेतात. ठीक आहे. तर बघा यांच्याजवळ कॅपिटल खूप असते. एक 100 सीआर, 200 सीआर अशा पद्धतीने कॅपिटल आणि 10,000 कॅपिटल याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा एक्झिक्युशनसाठी लिक्विडिटी फार महत्त्वाची असते, जे मोठ्या पोझिशनल असतात त्यांच्यासाठी. बघा ऑर्डर इम्पॅक्ट मॅनेज त्यांना करावं लागतं. म्हणजेच त्यांना स्टॉप लॉस खावं लागतो. म्हणजे जे छोटे ट्रेडर असतात, त्यांचे जे स्टॉप लॉस असतात, त्यांना ते स्टॉप लॉस त्यांचे एक्झिट करून त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्यांना हंटिंग करावं लागतं. हे जे आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत.
ठीक आहे. तर आज आपण फक्त काय याच्यामध्ये बेसिक आहे त्या संदर्भात आपण बघत आहोत. बघा मार्केटमध्ये लिक्विडिटी नावाचं एक महत्त्वाची टर्म आपल्याला बघायला मिळते. लिक्विडिटी म्हणजे बायर आणि सेलरची अवेलेबिलिटी. तुम्ही बऱ्याचदा ऐकलेलं असेल, की वर विकी बनलेली आहे, अशा पद्धतीने विकी बनलेली आहे, या चुकून प्राइस रिलीज झाले. ही जी टर्म आहे त्यालाच आपण लिक्विडिटी असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, की रेझिस्टन्स आलेला आहे. त्या ठिकाणी जर एका ठिकाणी कॅन्डल बनली आणि त्याला मोठी पीक अशी तिथं बनली आणि प्राइस त्या ठिकाणी रिजेक्ट होऊन खाली आला. तर म्हणतो, की त्या ठिकाणी काय आहे? लिक्विडिटी आहे. सेल साइड लिक्विडिटी आहे. खाली जर रिजेक्ट झाली, मोठी कॅन्डल बनली, तर आपण म्हणतो, की बायर साइडची लिक्विडिटी आहे आणि तिथून मार्केट बाहेर वरती घेऊन जातात. आणि वरती गेली आणि वरती जर मोठी कॅन्डल बनली, तिथून जर खाली आलं, त्याला मग सेल साइड लिक्विडिटी आहे, असं त्या ठिकाणी म्हणतो. हे तुम्ही टर्म ऐकलेल्याच असतील. पण ठीक आहे, ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी आता शिकून घेणार आहे. ठीक आहे, काही काळजी करू नका. सगळे या ठिकाणी शिकवले जाणार. बघा आय-सी-डी आणि एम-सी-सी ट्रेडर का पाहतात? प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि इक्वल हाय आणि इक्वल लो बघत असतात. हां, त्यावरती ट्रेड होतात. मॅक्सिमम सपोर्ट रेझिस्टन्स कशावर काढतो आपण? तर ते काढतो आपण त्यावरतीच. कशावरती? तर प्रिव्हियस डे हाय, प्रिव्हियस डे लो आणि इक्वल हाय आणि इक्वल लोच्या वरती. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी हे इक्वल लो आहे. ते या ठिकाणी इक्वल लो आहे. बरेच या ठिकाणी बायर अवेलेबल असतात. बघा असं बाय या ठिकाणी एंट्री घेतात. मग काय असतं सेलर एंट्री मारतात आणि त्या ठिकाणी काय करतात? प्राईसला खाली घेऊन येतात. आणि जे बायर असतात त्यांचे एस-एल या ठिकाणी काय होऊन जाते? हिट होऊन जाते. असे काम काय करतात? हे करतात आय-सी-टी आणि एस-एम-सी पद्धतीचा वापर करून मोठी इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. हे तुम्हाला समजलं. तर बघा अ, या झोनजवळ ऑर्डर आणि स्टॉप ऑर्डर असू शकतात. म्हणजे असतातच या ठिकाणी बऱ्याच जणांची ऑर्डर असतात बघा. प्रत्येक जण ऑर्डर लावतो त्याच्या मागे हाय आणि लोच्या मागे काय असतं? आता मी जर या ठिकाणी ब्रेकआउट आहे आणि या ठिकाणी जर एंट्री घेतला, मी त्याच्या खाली काय लावणार? एस-एल लावणार. ठीक आहे. तर बरेच जण काय करतात या ठिकाणी थोडेसे प्राइसला खाली घेऊन जातात. या ठिकाणी स्टॉप खातात आणि पुन्हा प्राइसला मग ते वरती सोडून देतात. ठीक आहे. अशा पद्धतीने गेम जे आहे ते सेलर किंवा जे आहे ते करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. तर हे आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर बघा हे तुम्हाला समजलं असेल लिक्विडिटी. बघा लिक्विडिटी म्हणजे काही मोठी कन्सेप्ट नाहीये. या आपण सगळे समोर बघणारच आहे. समजलं. लिक्विडिटीचं उदाहरण तुम्हाला मी आता सांगितलंच तुम्हाला त्यामध्ये समजण्याची काही गरज नाही. बघा हे एक समजा की रेझिस्टन्स झोन आहे. त्याच्याजवळ या ठिकाणी कॅन्डल आणली. या ठिकाणी ब्रेकआउटली कॅन्डल बनली आणि ही कॅन्डल आहे. त्याला जर मोठी या ठिकाणी रिजेक्शन भेटलं अप्पर साइडनं आणि या ठिकाणी मोठी विक बनवली आणि प्राइस खाली आली त्या ठिकाणी आणि बरेच इन्स्टिट्यूशन काय करत असतात मग या ठिकाणी काय करतात ट्रेड घेतात. ठीक आहे. बरेच काय करतात, जे बायर असते या ठिकाणी एंट्री घेतात. ब्रेकआउट मिळतं आपल्याला. कारण या ठिकाणी हाय आहे. त्यांना माहीत असतं. या ठिकाणी स्विंग हाय आहे. तर बरेच जण या ठिकाणी हे घेतात. मग बरेच प्राइस ते काय करतात वरती जातात. परंतु काय सेलर त्या ठिकाणी एंटर मारतात आणि ते प्राइसला खाली घेऊन येतात. आणि या ठिकाणचे जे एस-एल लागलेलं असतं, तर बाहेरचे एस-एल ते इन्स्टिट्यूशन खाऊन टाकतात. यालाच म्हणतो आपण सीप. ठीक आहे. यालाच म्हणतो सीप. सीप म्हणजेच त्यालाच लिक्विडिटी रिजेक्शन्स यासारख्या एकच टर्म त्यासाठी वापरले जातात. ठीक आहे. या सगळ्या आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. तरी आपण हे डिटेलमध्ये या ठिकाणी तर आपल्याला हे बघायलाच मिळणार आहे. ठीक आहे. हे सगळं समजून घेणार आहे. हे तुमच्या लक्षात आलं. आता बघा आय-सी-टी आणि एस-एम-सी मधला फरक. तर बघा आपण या ठिकाणी बघितलं स्पेसिफिक स्टिचिंग टेक्नॉलॉजी, मेथोडॉलॉजी आणि टर्मिनॉलॉजीशी संबंधित आहे. लिक्विडिटी, पी एरिया आणि ओ म्हणजे कन्सेप्टवर त्या ठिकाणी भर देतो. या सगळ्या बाबी ज्या आहे आपण समोर बघणार आहे. लिक्विडिटी स्ट्रक्चर, ऑर्डर, ब्लॉक्स आणि इत्यादी कन्सेप्टसाठी व्यापकपणे वापरलेला एस-एम-सी हे एकाच व्यक्तीने तयार केलेल्या सगळ्या बाबी आहे. त्याचं नाव मी विसरलेलं आहे. त्याचं हेजिंग काहीतरी समथिंग नाव आहे. ते एकाच व्यक्तीने ह्या व्यक्तीने बनवलेले आहे. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या आपण प्राइस ऑप्शनमध्ये सगळं बघितलेलं आहे. बऱ्याच ओव्हरलॅप होतो. तर बघा या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहे? तर मॉडेल 1 मध्ये आपण फाउंडेशन शिकणार. त्यानंतर मार्केट स्ट्रक्चरचं आपण टेक्नॉलॉजीमध्ये शिकलेलं आहे, प्रोजेक्शनमध्ये शिकलेलं आहे, ऑप्शनल बायिंगमध्ये शिकलेलं आहे. लिक्विडिटी कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी शिकलेलं आहे. मॉडेल स्पीडी हे शिकलेलं नाही. एंट्री मॉडेल आपण शिकलेलं आहे. निफ्टी बँक निफ्टीमध्ये एक्झाम्पल आपण बघून आपण त्या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माहिती घेणार आहे आणि शिकणार सुद्धा आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला सगळ्या बाबी या ठिकाणी समजल्या. तर बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे
मॅजिक म्हणजे फॉर्म्युला नाही. प्रत्येक लिक्विडिटी सिप हा प्रॉफिटेबल नसतो. हे लक्षात घ्या. प्रत्येक लिक्विडिटी झाली त्या ठिकाणी प्रॉफिटेबल असतो का? तर नसतो. प्रत्येक ऑर्डर ब्लॉक करेलच असं नाही. तुम्हाला सांगितलं कुठलाही मार्केटला एक व्यक्ती कंट्रोल करू शकत नाही. कोणती स्ट्रॅटेजी 100% ॲक्युरसी नाही. हे मार्केटमधले सगळ्या गोष्टी नियम आहे लक्षात ठेवा. काय आवश्यक आहे तर रिस्क मॅनेजमेंट आवश्यक आहे, स्टॉप लॉस आवश्यक आहे, पोझिशनिंग, सायझिंग महत्त्वाची आहे. प्रत्येक जर ट्रेड शिकायचं असेल, स्ट्रॅटेजी शिकायची असेल, त्याला बॅक टेस्टिंग आवश्यक आहे. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा ट्रेडिंग करताना सर्वात महत्त्वाचं असलेलं डिसिप्लिन हे फार महत्त्वाचं आहे. ट्रेडर असतात तर हे डिसिप्लिन फार महत्त्वाची. या सगळ्या ज्या गोष्टी आहे या ठिकाणी आपण समजून घेतल्या. बघा मध्ये ह्या एपिसोडमध्ये समरी जर बघितलं तर आय-सी-टी आपल्याला समजलं, एस-एम-सी आपल्याला समजलं, स्मार्ट मनी कन्सेप्ट, लिक्विडिटीचे बेसिक घेतले. डिटेल आपण समोर बघणार आहे. चार्टच्या माध्यमातून लाईव्हमध्ये बघणार आहे. आय-सी-टी आणि एस-एम-सी पुढील सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी रोडमॅप दिलेला आहे. ठीक आहे. या बाबी तुम्हाला समजल्या, तुम्हाला कळल्या असतील, तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाइप करा येस म्हणून. नसेल कळलं ते पण सुद्धा मला कळवा. कोणती कन्सेप्ट तुम्हाला कळली नाही. तर या सगळ्या बाबी आपण समजून घेणार आहे. त्या अगोदर जर तुम्हाला ह्या सगळी सीरीज समजून घ्यायची असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला फॉलो करत राहा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. थँक धन्यवाद.